महाराष्ट्राचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आपल्यातून जाऊन आज 15 ते 20 दिवस झाले, तरीही त्यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही. अशातच रोहित पवारांनी एक धक्कादायक दावा करत काही नावांची यादी समोर आणली असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना रोहित पवारांचं म्हणणं 100% पटू लागलं आहे. रोहित पवारांनी हा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यापासूनच चर्चांना उधाण आलं आहे. काल त्यांनी नावांसह यादी जाहीर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे की अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमागे नेमकं कोण आहे ते आता समोर यावं. मित्रांनो, नेमकी काय आहे ही बातमी, रोहित पवारांनी कुणाची नावं घेतली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रोहित पवार पुढील 2 दिवसात मोठी पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये आणखी काही नावांचा खुलासा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ केंद्रस्थानी आलं आहे. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा आवडता चेहरा म्हणून अजितदादा ओळखले जात होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कागद स्वतः हातात घेऊन त्यांची कामं मार्गी लावणं, साध्या कुटुंबातील मुलांनाही नोकरी मिळवून देणं अशी कामं ते दररोज करायचे. अशा लाडक्या नेत्याचा अपघात झाल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी ठरली. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं रोहित पवारांनी सांगितल्यानंतर दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अमोल मिटकरी यांनीही अत्यंत प्रखर शब्दात प्रतिक्रिया देत अजित पवारांना ज्यांनी मारलं आहे ते जर समोर आले तर त्यांचं खानदानही वाचणार नाही असा थेट इशारा दिला होता. त्यांचं अजित पवारांवर अतोनात प्रेम होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटातून पहिला आमदार म्हणून अमोल मिटकरी ओळखले जातात आणि दादांचा मृत्यू अपघात नसून घातपात आहे असं उघडपणे बोलणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक असल्याचं मानलं जातं. त्यानंतर दादांच्या विमान अपघातानंतर तब्बल 13 दिवसांनी महाराष्ट्रासमोर हे गूढ उलगडायला सुरुवात झाली, ती रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमधून. रोहित पवारांनी आधी एक पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर दिल्लीमध्येही बैठक झाली आणि आता सर्वात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील काही नेत्यांना आपापल्या पदांची मोठी चिंता सतावू लागली होती. सत्तेतून बाहेर पडायचं नाही यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे यावं याची विशेष काळजी घेतली जात होती. केंद्रात आणि राज्यात मोठी पदं, कॅबिनेट मंत्रीपद कसं मिळेल यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू होते. अजित पवारांच्या जाण्यानंतर अवघ्या 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा यांचा शपथविधी पार पाडण्यात आला आणि हाच निर्णय आता काही नेत्यांना चांगलाच महागात पडताना दिसतो आहे. शरद पवारांनी आता प्रत्येकाची चाल पूर्णपणे ओळखली आहे. अजित पवारांच्या संपूर्ण घटनेचा क्रम शरद पवारांना आता स्पष्टपणे समजलेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून शरद पवार पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांना आपल्या पुतण्यासोबत नेमकं काय घडलं याची सगळी माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रोहित पवारांनी पहिला मोठा संशय वैमानिकावर व्यक्त केला आहे. पायलट झोपेत होता की त्याने झोपेचं सोंग घेतलं होतं की विमानाचं डिझेल किंवा पेट्रोलचं स्विच बंद करण्यात आलं होतं की हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं असा थेट प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. हा अपघात पायलटमुळे घडवून आणला गेला असा थेट आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर पायलटवर आरोप केल्यानंतर रोहित पवारांनी संबंधित DGCAR कंपनीवरही गंभीर आरोप केले आहेत. मुद्दाम अजित पवारांना असं विमान देण्यात आलं ज्यामध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त होती असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर राजकीय पातळीवरही रोहित पवारांना प्रश्न विचारले गेले की तुम्हाला नेमका कोणत्या नेत्यावर संशय आहे, पुण्यात अजित पवारांना कुणी थांबवलं आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं असावं. अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला कोणावरही संशय नाही आणि मी कोणत्याही नेत्याचं नाव घेणार नाही. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते यांनी सगळ्यात मोठा खुलासा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलिनीकरण होऊ नये असं आणि या 4 नेत्यांना वाटत असल्याचं यांनीही स्पष्ट केलं आहे. मात्र यांची शेवटची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र यावी अशीच होती. यानंतर दादांच्या शेवटच्या फाईलवर सही करण्यासाठी कुणी थांबवलं तर ते प्रफुल्ल पटेल होते असा घणाघात रोहित पवारांनी केला आहे. हे मी नाही सांगत तर त्यांच्याच पक्षातील नेते प्रमोद हिंदुराव सांगत आहेत असंही रोहित पवारांनी ठामपणे म्हटलं. म्हणजेच राज्याच्या राजकारणात वैमानिक, त्यानंतर DGCAR कंपनी आणि बारामतीत धुके असतानाही विमान उडवण्याचा निर्णय घेणारी व्यक्ती या तिघांवर मोठा संशय असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा संशय अजूनही वाढत असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास परदेशी आंतरराष्ट्रीय कंपनीकडून व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानंतरच मी नावं जाहीर करेन असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे चौकशी अंती नेमकी कोणकोणाची नावं समोर येतात आणि या सगळ्यामागे कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत हे वास्तव मात्र नक्कीच खरं आहे.